नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मित्रांनो, आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पशुसंवर्धन योजनेअंतर्गत एक महत्त्वाची अपडेट किंवा एक महत्त्वाचा जो काही निर्णय किंवा महत्त्वाचे जे काही मुद्दे असतील ते पाहणार आहोत की या निर्णयाअंतर्गत किंवा ज्या काही याद्या प्रकाशित झाल्या आणि याच्यापुढे कशा प्रकारे अनुदान असेल त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण किंवा सविस्तर माहिती बघितलेली आहे। तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही हे AH महा BMSचं ॲप्लिकेशन पाहत असाल की याच्यावरती अजून काही महत्त्वाचे काही अपडेट याच्यावरती काही दिलेले नाही आहेत। महत्त्वाच्या सूचनावरती क्लिक केल्यानंतर ब्लँक असं दिसतंय, सूचना काहीच अद्याप याच्यावरती अपडेट झालेली नाही आहे मित्रांनो। तर या अंतर्गत आपण एक महत्त्वाचं अपडेट हेच पाहणार आहोत की याच्या अंतर्गत किती अनुदान दिलं जातं याच्याबद्दलसाठी किंवा याच्या अंतर्गत एक छोटंसं अपडेट आपण पाहत आहोत। तर योजनेच्या तपशीलवरती क्लिक केल्याच्यानंतर जी काही राज्यस्तरीय योजनेअंतर्गत तर तुमची गाई किंवा म्हशीचे वाटप करण्याअंतर्गत जर निवड झाली असेल त्याच्यासाठी किती अनुदान असणार आहे ते आपण सर्वप्रथम पाहणार आहोत। तर मित्रांनो, इथे हे तपशील पाहत असाल की योजनेचे नाव काय, 2 दुधाळ गाई किंवा म्हशीचे वाटप करणे या अंतर्गत बघा प्रकल्प किंवा किंमत खालीलप्रमाणे आहेत। तर एका संकरित किंवा गाईसाठी तुम्हाला एका गाईसाठी 70,000 रुपये प्रमाणे अनुदान हे दिलं जाणार आहे। 2 गाईसाठी 1,40,000 रुपये एवढं अनुदान असेल। त्याच्यानंतर 10.20% एवढं सेवा कर दराने 3 वर्षाचा विमा तो प्राण्याचा असणार आहे। तर या अंतर्गत 16,850 रुपये एवढा जो काही विमा असेल तो सुद्धा याच्यामध्ये ॲड केला जाईल आणि याच्या अंतर्गत 1,56,850 रुपये एवढं अनुदान हे गाईसाठी असणार आहे। तर याच अंतर्गत मित्रांनो, जे काही म्हशी आहेत म्हशीसाठी सुद्धा अशाच प्रमाणे जो काही आहे इथे दिलेलं आहे की एका म्हशीसाठी 80,000 रुपये तर 2 म्हशीसाठी 1,60,000 रुपये हे दिलं जाणार आहे। त्याच्यामध्ये सुद्धा तोच विमा ॲड करण्यात आलेला आहे आणि टोटल रक्कम प्रकल्पाची 1,79,258 रुपये असणार आहे। या अंतर्गत मित्रांनो, ही झाली सर्वसाधारण अंतर्गत जे काही गाईसाठी आणि म्हशीसाठी जे काही अनुदान असेल ते याच्यामध्ये सांगितलेले आहे। परंतु आता याच्या अंतर्गत शासकीय अनुदान जर तुम्ही 75% अंतर्गत असाल तर तुम्हाला 1,17,638 रुपये एवढं अनुदान मिळेल। जर तुम्ही 26 अनुसूचित जाती 25% अंतर्गत येत असाल तर 39,212 एवढे अनुदान मिळेल। आणि जर तुम्ही शासकीय अनुदान सर्वसाधारण अंतर्गत म्हणजे 50% अंतर्गत असाल तर तुम्हाला 78,425 रुपये एवढं हा अनुदान मिळणार आहे। त्याच्यानंतर 26 सर्वसाधारण अंतर्गत तुम्हाला 50% जर असाल तर 78,425 रुपये एवढं अनुदान हा मिळणार आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला शासकीय अनुदानाअंतर्गत अनुसूचित जाती अंतर्गत जर येत असाल तर 1,34,000 किंवा 26 अनुसूचित जाती अंतर्गत म्हशीसाठी सुद्धा असं जे खाली देण्यात आलेलं आहे। ह्यावरती गाईसाठी आहे बघा की 1,17,638 रुपये जर तुम्ही 75% शासकीय अनुदानाअंतर्गत येत असाल तर। त्याच्यानंतर म्हशीसाठी सुद्धा 1,34,443 रुपये जर तुम्ही 75% अनुदानाअंतर्गत येत असाल तर। अशा प्रकारचा जो काही अनुदान आहे मित्रांनो तो तुम्हाला याच्यापुढे मिळेलच। म्हणजे जर लिस्ट जी लागलेली आहे, जे पात्र लाभार्थी काही ठरलेले आहेत ना, त्या अंतर्गत त्यांना अशा प्रकारे लाभ हा मिळणार आहे। तर या अंतर्गत एक छोटंसं अपडेट आपण या अनुदानाविषयी बघितलेला आहोत। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।